सिम्बा वर्गात कॉलर खाली आणि वर्गाच्या बाहेर कॉलर वर. हा म्हणून तर मी सिम्बा ना. बरं आपण ना होता आपण किती दिवसांनी बाहेर आलो. हो सिम्बा मास्क काहीतरी स्पेशल व्हायला हवं ना. एक टिनू आता पेन्सिल का बरं असं प्लीज. आणि आपल्याकडे कारण पण आहे ना. अरे माझे बाबा एकदा आले ना. बे सिम्बा पण आपण जे ट्राय केलं ते कामाला आलं का. हो आलं प्लीज. पण तुम्ही खूप मदत केली माझी. तुला आम्हाला पार्टी द्यावी लागेल. येस पण मी तुमच्या दोघांना दिली असती. पण एक प्रॉब्लेम आहे. आता कसला प्रॉब्लेम. अरे माझे मारी बाबा एकत्र आले पण ते एकमेकांशी नीट पण बोलत नाहीये. मी कालपासून बघतोय. हा पण सिम्बा एकदा माणूस एकत्र आले आणि मग परत म्हणतोस की नीट बोलत पण नाही. हे काय आता. अगं टिनू त्यांचे तत्ता भांडण झाली असतील ना म्हणून. हा ते तर माझ्या आई बाबांचे पण होतात पण ते परत बोलू लागतात. हो सिम्बा मला वाटतं हा प्रॉब्लेम काहीच मोठा नाहीये. पण आपल्या एक करणार कसं ते बघू आपण. पण सिम्बाचे आई बाबा एकत्र आले हे खरं आहे ना. हो येस. चल तू आम्हाला चायनीज पार्टी दे. तुम्ही माझी मदत करणार ना. हो सिम्बा ये ठीक आहे बेस. आपण मदत करू शकतो बेस. पुयाजी थांबा ती पिशवी द्या माझ्याकडे. अहो तसं काही नसते. त्या तुम्ही पिशवी माझ्याकडे द्या मी घेतो. पोच होते ना ती माझ्याकडे द्या. बघा फक्त भाजी चांगली कुठे मिळते तेवढं बघा पडतीशी. आपण चांगली ताजी भाजी घेऊन जायचं घरी. चालेल स्वस्त असली तर पण शेतकऱ्याकडनं भाजी घ्यायची आपल्याला. हा चला चला मी त्याची भाजी सावकाश. मॅडम पावसामुळे जिथे जिथे नुकसान झाले त्याची यादी मी तयार करून इथे ठेवली आणि मी तुम्हाला मेसेज केली. हो मी पाहिलं ते. ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय तिथला निधी मंजूर व्हायला अजून जरा वेळ. मी आजच एक विनंती अर्ज वर पाठवते. पण मॅडम या पावसामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट कळते की पाऊस काही जणांसाठी सुखावा असतो तर काही जणांसाठी तो दुःखाचा डोंगर असतो. खरं काय नाही पण आपली सरकारी योजना प्रत्येक गरीबातील गरीब माणसापर्यंत पोहोचावी असं मला वाटतं. येस आणि त्यासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत करत असता मी पाहतो. काय तोंडे कुठलाही अधिकारी ती जबाबदारी स्वीकारण्याच्या अगोदर संवेदनशील असला पाहिजे असं मला कायम वाटतं. आपल्या देशाच्या जनतेविषयी त्याला जर आदर असेल तरच तो त्या पदाला न्याय देऊ शकतो. करेक्ट मॅडम. म्हणूनच आपण आपल्या कामाकडे एक नोकरी म्हणून न बघता हे काम करत असताना देश सेवेची भावना जागरूक ठेवली पाहिजे. मला आता असं वाटायला लागलं की मी माझ्या कामाचा आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याचा समतोल राखायला जरा चुकते. असं का वाटतं मॅडम तुम्हाला. काय तोंडे असं काही विशेष कारण नाही हो. पण बघा ना म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्या कामातून अमूल्य कितीसा वेळ देऊ शकते. कित्येक मुलं त्यांच्या आईसोबत असतात पण मी इथे. मॅडम आय एम सॉरी पण मला तुमचे विचार पटत नाही. का म्हणजे बघा ना मॅडम आता तुम्ही स्वतःच विचार करा. तुम्ही आजपर्यंत कधी अमूलचा किंवा आपल्या कुटुंबाचा विचार न करता ऑफिस पर्यंत आलात का. नाही करत. बरं हा झाला तुमच्या कुटुंबाच्या बाबतीतला पॉईंट ऑफ. आता दुसरीकडे देशातल्या अनेक तरुणी घर सांभाळून देश सेवेत रुजू होण्याचं स्वप्न पाहतात. त्यांच्यासाठी तुमच्यासारख्या स्त्रिया आणि अनेक कर्तबगार स्त्रिया हे आदर्श आहे. पण तुम्ही जर असा विचार केला तर कसं होणार मॅडम. मॅडम कामाच्या व्यापारात असा विचार येणं साहजिकच आहे. पण मला नाही असं वाटतं की कधी तुम्ही आपल्या कुटुंबाची जबाबदारी टाळली आहे. हा माणूस म्हणून चुका होतच राहतात पण त्याआधी तुमची जमेची बाजू हीच आहे की तुम्ही तुमच्या चुका मान्य करता आणि त्या सुधारता देखील. हो हे खरंय पण काय तोंडे मला एक चांगली आई व्हायचं. मला माझ्या अमूलच्या बाबतीत कुठेच कमी नाही पडायचं. मॅडम अमूलच्या बाबतीत तर तुम्ही निश्चिंतच व्हा. तुम्ही योग्य दिशेने चालला. तुम्ही त्याच्यावर आजपर्यंत योग्य संस्कार केले आहेत आणि करत आहात. म्हणजे लहान या अमोलने नुसतं तुम्हाला आणि अर्जुनला एकत्र नाही आणले तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणले. एवढ्याशा लहान वयात त्याला एकत्र कुटुंबाचं महत्व कळले. हे तुमचे संस्कार आहेत ना. हो ते आहेच आहे पण मॅडम मला असं वाटतं की तुम्ही केलेल्या संस्कारांवर इतरांपेक्षा तुमचा स्वतःचा जास्त विश्वास असला पाहिजे. काय तोंडे माझ्या संस्कारांवर खूप विश्वास. माझा अमोल नाही चुकणार. मग झालं तर प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. एनिवेज मॅडम मी आजचं शेड्यूल इथे अपडेट करून ठेवलंय. तुम्ही मला कळवा. हो आय वेट फॉर. हो थँक्यू. कधी कधी आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याला स्वतःपेक्षा जास्त ओळखतात. या अशा लोकांसाठी देवा खरंच आभार आहे तुझे. अगं पिल्लू ऐक की. अगं जाऊया की आपण धबधबा बघायला. तुझी शपथ अगं सुट्टी मिळाली की लगेच जाऊया बघायला धबधबा. पिल्लू साहेब आलं मी ठेवतो फोन परत करतो. अगं ऐक की माझ्या बोल माझ्यावर नाही बोलता आलं ना तर वहिनी घरी. आऊ साहेब आता बघा की तिला तर पावसाळ्यात धबधबा बघायला जायचं. ठीक आहे कधी जागी घेऊन जाणार की रविवारी घेऊन चाललो तरी आताच घेऊन जाऊ. जाणारच ना. बरं ऑर्डर ऐकतोस म्हणून सुखाचा संसार करतोस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग चिंचुके. गुड मॉर्निंग. हो अरे मॅडम हे काय आणले हो. सर मी हे अमोलसाठी आणले. अरे अगं कशाला तू एवढं सगळं करत बसलीस. सर अमोलच्या आनंदा पुढे हे काहीच नाहीये. वा अरे मॅडम लय भारी बोलला बघा. म्हणजे कसं आहे लहानपण जपण्यासाठी एक नाही मनातला लहान माणूस म्हणून द्यायचं नसतं बघा. अरे अगं तिची काहीच गरज नव्हती खरं तर. एक मिनिट सर. हे अमोलसाठी त्याच्या आर्या मावशीने आणलेले गिफ्ट आहे. तुम्ही का नाही म्हणता. बरं ठीक आहे देतो मी त्याला. सर मला ऍक्च्युली खूप दिवसांपासून असं वाटत होतं की अमोलला काहीतरी छान गिफ्ट करावं. मग विचार केला त्याला ड्रॉइंग खूप छान येतं ना. मग ड्रॉइंगचं साहित्य घेऊन आले. तो हे बघून खूप खुश होईल.
आर्या तुला आम्हाला खूप खूप थँक्यू. पण सर तुम्ही थँक्यू बोलून मी शांत बसणार नाही. मी त्याला फोन करून त्याच्याशी बोलणार आहे. बर ठीक आहे तू बोल त्याच्याशी. अरे मॅडम आज संध्याकाळीच फोन करा. ही साहित्य बघितलं का नाही लय खुश होईल पोरगं बघा. नाही आज नाही करणार, उद्या फोन करेन. उद्या का? कारण मी अमोलसाठी फिरणी बनवून आणणार आहे. वा म्हणजे आम्हाला पण खायला भेटणार काय साहेब. हो तुम्हाला न देऊन कसं चालेल, तुम्हाला दिला की. अरे अगं कशाला उगाच त्रास करून घेते सोडा. त्रास अर्जुन हे बघ मला माहिती आहे आपण मॅडम माझ्यापेक्षा खूप छान फिरणी बनवतात, पण मी प्रयत्न करू शकते ना. असं नाही आम्हाला फिरणे आवडते तो आवडीने खाईल पण पण काय म्हणजे मी बाहेरची म्हणून असं बोलतोय का? अहो साहेब त्यांना आम्हाला पण ताव मारता येईल फिरणीवर असं द्या. बर बनव उद्या आम्हाला नाही दिली तरी चालेल पहिली ह्याला दे. थँक्यू सर. तुम्ही उद्या बघा मी अमोलसाठी अशी फिरणी बनवते ना की तो माझा फॅनच होऊन जाईल. तसंही आपण मॅडमला वेळ मिळत नसेल ना अमोलसाठी. नाही म्हणजे कामातून वेळ मिळत नसेल ना असं नाही. नाही तसं नाही काय तिला जमेल तसं वेळ देते ती आम्हाला. मोना हो बापू आले. हा हे बघ तुझी आठवड्याभराची भाजी. अरे वा आता कसं बापू माझं आठवड्याभराचं टेन्शन मिटलं बघा. अरे मला बाय अहो एवढी चांगली भाजी घेण्यासाठी इतकं काय सांगू तुला. कसलं काय पुयाची मी सांगत होतो तुम्हाला त्या आधीच बाईंकडे जाऊया तिथे आपल्याला सगळी भाजी मिळाली असती. उगाच फिरवले मला अख्खी मंडई. नाही ते कसं आहे अहो बापू इतकी चांगली भाजी बनवण्यास असतं नाही का म्हणून तुला नको म्हणले. हा नको काय नको अगं मोना इतक्या गांगरून गेल्या होत्या मंडईत मी हाका मारतोय तर त्यांचं लक्षच नाही. किती वेळा हाका मारल्या काय चाललं होतं त्यांचं त्यांनाच माहिती. काय हो पूजाजी काय झालं होतं तुम्हाला? कोण होतं का तिथे? नाही कुठं नाही तर अगं आता एवढी दुनिया तिथं बाजारात येते आणि कशाला कोण काय ओळखते हाका मारता येतं. हा बरोबर आहे बापू. अहो यांच्या ओळखीचं बाजारात कोण असणार आहे ना. अगं मोना मी तेच म्हणत होतो एवढं गांगरून जायची काय गरज आहे. पूजाजी अहो ती भाजीची पिशवी तेवढं आत ठेवा मी आलेच हा. अगं मोना बाय अगं ती पिशवी बघ अगो केवढी मोठी आहे लई जण आहे मला एकटीला नाही नाही येणार. चला सावकाश. हे सावकाश. आलास का तू? अरे बापरे आज दिवसभर दोघांनी नातवाला खूप मिस केलेलं दिसतंय. अगं अमोल नसला ना की आम्हाला करमतच नाही बघ. होय. हो येताना काही घ्यायचं होतं तर घाटी पण थांबू दिली नाही साहेबांनी. बरं झालं तुम्ही लवकर आला. अगं आता बापूजी होते आणि अमोल शाळेत मला ना घर खायला उठलं होतं. काय नाही करावं. छोट्या सरकार नेता एकदम बरी आहे. बघितलं का दिवसभर शाळेत असून एनर्जी बघा त्याची. अगं आपल्या दमन तो अमोल कसला. बापू आज मला खेळता नाही येणार काय रे बाबा काय झालं. कारण आज मला टीचरने एक टेस्ट दिली ती सोडवायची मला. छोटे सरकार मग तुम्ही एकटेच सोडवणार का? आता त्याचं तर टेन्शन आहे मला. मी पूर्ण टेस्ट कशी सोडू सांग मला. अमोल मी आज तुला एक नवीन गंमत शिकवणार. काय मा? तुझ्या टीचरने तुला टेस्ट दिली ना सोडवायला. हो मा. मग ती टेस्ट सारखी नाही सोडवायची गेम खेळत सोडवायची. खरंच का? हा अरे असा हसत खेळत अभ्यास केला ना की एकदम भारी लक्षात राहतो बघ. ओके मा. पण मा आपण कशी खेळायची ती गेम? अरे गेम खेळायचं असेल तर ते आवरावं लागेल फ्रेश व्हावं लागेल ती कपडे चेंज करावे लागतील. हो मा. पण मा फक्त मी तुला पण आवडावं लागेल ना. आगाऊ. मला पण आवरावं लागेल. चला. आलो आम्ही फ्रेश. सावकाश. बापू आता कुणी जेवायला बसलं नाही ना. कुणीही जेवलं नाही सगळे तुझ्यासाठी थांबल्यात. जेवणाआधी ही टेस्ट सॉल्व करायला मग मदत करा. हो माझे एवढी काय नवीन आता मला लय भूक लागला राव. नाही मामा तू जेवलास की लगेच झोपतो म्हणून जेवणाआधी मदत करा. अरे अमोल असे किती प्रश्न आहेत. आता तुम्हा अगदी आहे. आलो सोपं आहे की लगेच उडू आपण. ओके द पहिलं क्वेश्चन व्हिच इज इंडियन नॅशनल बर्ड सांगा आता मला. म्हणजे ऑप्शन काय आहे काय? ए अगं काय ऑप्शन काय ऑप्शन त्याला ऑप्शन लागतात. अमोल पिकॉक पिकॉक म्हणजे कोंबडा. कोंबडा. मोर. सॉरी बोलते तुम्ही. आता सेकंड क्वेश्चन 10 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू. अमोल हे उत्तर तुला माहिती आहे. 20. व्हेरी गुड. चला काय आता थर्ड क्वेश्चन चूज ऑपोजिट जेंडर ऑफ ग्रँडमदर. ऑप्शन आहे डॉटर सिस्टर ग्रँडमदर. अरे अमोल ग्रँडमदर म्हणजे बघ ग्रँडमदर म्हणजे आजोबा आणि त्याच्या विरुद्ध त्याच्या ऑपोजिट म्हणजे ग्रँडमदर आपली आजी. गुड मामा. तर आता फोर्थ क्वेश्चन व्हॉट इज इंडियन नॅशनल गेम? क्रिकेट 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 सगळ्यांच्या डोक्यात नुसतं क्रिकेट भरून ठेवलंय. मेजर ध्यानचंद नटराज पिल्ले माहितीत का. आता पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सलग 3 मेडल मारलं की. अमोल बाळा ली हॉकी आपला राष्ट्रीय खेळ हॉकी. या चला तर आता फिफ्थ क्वेश्चन व्हॉट इज द मेन ऑक्युपेशन ऑफ इंडिया? अमोल बाळा अरे तू मराठीत विचारलं तर आम्हाला कळणार ना. थोडं मराठीत विचार की. बापू म्हणजे आपल्या देशाचा मूलभूत व्यवसाय कोणता? अरे शेती. अरे आपला देश कृषी प्रधान देश आहे ना. गदम बरोबर बापू. चला आता सिक्स्थ क्वेश्चन व्हॉट इज मेन
गुजरात इंडस्ट्रियल सिटी इन गुजरात. हा म्हणजे सगळ्यात जास्त कपडे उत्पादन करणारं शहर कोणतं? हा अरे सोपं आहे, सुरत. वा 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 विनू बाबा, अहो कसलं भारी जनरल नॉलेज आहे तुमचं. अहो CBSE चा प्रश्न सोडवलाय तुम्ही. हा, मग तुला काय कमी वाटलं शेतकरी माणसाने? ओके मा थँक यू. चला आता हिंदी का क्वेश्चन. हाँ हिंदी का सवाल, हाँ पूछो पूछो. हिंदी के किसी उत्तम कथा लेखक का नाम लिखिए. अरे सोपं एकदम अमोल, मुंशी प्रेमचंद. बापू अहो कसलं तरी मला अजून आठवत आहे. वया प्या, त्याच्या कथा वाचायचो की आपण. थँक यू बापू. हो म्हणजे येऊ शेवटचा प्रश्न आहे ना. अरे हो मामा, आणि त्याचा आन्सर मी देणारी मीच सांगणार तुम्हाला. आपण का पाहिजे? 5 मिनिट मामा. झालं अरे एवढं लगेच? मामा. अरे ऍडव्हान्स टेस्ट होती म्हणून सगळे क्वेश्चनला 3 मार्क्स आणि लास्ट क्वेश्चनला 4 मार्क. काय 4 मार्कांसाठी लिहिलंय का एवढं? सांगतो हा. प्रश्न आहे, आपल्या कुटुंबावर 4 ते 5 पोळींचा निबंध द्या. आणि तिचं उत्तर तू लिहिलंस. रामू ऐकव की बाळा. ऐकतो आजोबा. चला ऐका माझं. हे माझं कुटुंब आहे. माझं कुटुंब खूप मोठं आहे. मी या कुटुंबापासून आधी लांब होतो, पण आता आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. माझे 2 आजोबा माझ्याशी खेळतात आणि माझे मामा मामी खूप स्वीट आहेत आणि माझे मामा पण जगात बेस्ट आहेत. आता लवकर माझे काका काकी आणि आजकालचे आजी आजोबा एकत्र येणार आणि यांना प्रत्येक सण आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. थँक्यू. बाप पैकी पैकी बाप. मस्त अमोल. बाबा तिला चिठ्ठी इतकं भारी नाही लिहिलं मी. नाही अमोल लय भारी लिहिलंस बघ. अरे काय हे, ज्या आनंदाला 7 वर्ष मुकलं होतं ना, ते आता रोज मिळते ना मला. चला आता मी म्हणतोय ते म्हणा.